आणि या मोर्चाबद्दल काय सांगाल? खरं पाहायला गेलं तर मागच्या वर्षीच्या मोर्चामध्ये देखील करोडोच्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते, परंतु आजचा हा जो काही मोर्चा आहे हा न भूतो न भविष्यती आहे. प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावागावातील मराठा सेवकांनी सगळी जबाबदारी आपापल्या खांद्यावर घेतली होती आणि यामुळे प्रत्येक तालुक्यातून जबाबदारीने कार्य केल्यामुळं या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील यांच्यावरील आघाड विश्वासामुळे या गोरगरीब मराठ्यांनी ज्यांचं स्वतःचं त्या ठिकाणी कोणी सेवा केली जरी नाही तरी स्वतःचं अन्न धान्य पाणी सगळं भाजीपाला घेऊन सगळे गोरगरीब बांधव या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे पहिल्या मोर्चापेक्षा हा मोर्चा निश्चित तिप्पट चौपट असेल, कारण आता कुठलेही ड्रोन कॅमेरे त्या ठिकाणी त्याला कॅप्चरच करू शकत नाही. अशा पद्धतीचं हे वातावरण तुम्ही आम्ही सगळेजण अनुभवतो. हे नुसतं आपण बाईटमध्ये बोलण्यासाठी नाहीये, तर साक्षात जे काय ते सगळं तुम्ही याची डोळे पाहतायत. आणि त्यानंतर एक महत्वाचा विषय मला आज असा बोलावासा वाटला की ज्या पद्धतीनं पोलीस पाहून घेतील, ज्या पद्धतीने ही सगळी पिलावळ काल परवापासून तुटून पडली होती, त्याच्यानंतर अनेक ज्या घडामोडी किंवा विरोधक हे तो बांगा तो वकील या नालायकावर आम्ही बोलत नाही कोणावरती, पण या नालायकांनी काल परवापासून जे हे पकडलं होतं ना, यू करेंगे त्यू करेंगे, आमचा मराठा समाज बांधव मनोज दादाला कोणी काही बोललं की घरात थांबत नाही. कारण मनोज दादा जरांगे पाटील हे अखंड महाराष्ट्रातील मराठा समाज बांधवांचं श्रद्धास्थान आहे. इतका प्रामाणिक पवित्र आणि समाजनिष्ठ नेता परत होणे नाही. या नेत्याला कुणी आम्ही मराठा समाज बांधव करोडो मराठा समाज बांधव कधीही गमवू शकणार नाही. त्या नेत्यासाठी आमचा प्राण देखील हजर आहे. या निमित्ताने तुम्हाला या मुंबई दौऱ्यामध्ये निश्चित प्रकारे दिसेल. काही जण म्हणत होते की जाणारच नाही, त्यांना काय सांगा? मनोज दादा जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी उच्चारलेला शब्द हा त्या ठिकाणी त्या याच्यातून निघालेला बाण आहे, भात्यातून निघालेला बाण आहे. या ठिकाणी परत ते बदलत असतात. मराठवाड्यामध्येच नाही तर भारतामध्ये जेवढी आंदोलनं झाली त्या आंदोलनामध्ये एकाच आंदोलनात पूर्णपणे यश आलेलं एकही आंदोलन मला तुम्ही या ठिकाणी दाखवा. परंतु मनोज दादांनी जे आरक्षणाचा जो पवित्र लढा या ठिकाणी हातात घेतला त्याच्यामध्ये अर्धे मराठा त्या ठिकाणी निश्चित प्रकारे आरक्षणात गेलेत आणि उर्वरित सगळे मराठा समाज बांधव या आंदोलनामध्ये 100% त्या ठिकाणी जाणार आहेत. ही पवित्र वाणी त्यांच्या तोंडातून निघालेला शब्द त्या ठिकाणी कधी माघारी ते घेत नाहीत, म्हणून त्या ठिकाणी मनोज दादा हे सर्वश्रेष्ठ आहेत. ज्यांना वाटत होतं की मनोज दादा जरांगे पाटील यांची हवा कमी झाली त्यांनी फक्त माझी एक विनंती आहे तळतळीची की फक्त आज आणि उद्या घराच्या बाहेर तरी निघा रे, बघा रे हे सगळं. अरे बघा हे सगळं. अरे मी स्वतः जरांगे पाटलांचा सहकारी आहे. माझी बॅग कोणत्या गाडीत आहे मला माहित नाही, माझा पॉकेट कुठल्या गाडीत आहे मला माहित नाही. म्हणजे एवढं सगळं, म्हणजे माझी गाडी कुठे आता 99-100 किलोमीटर काहीतरी गाडी आहे माझी, आता लोकेशन त्याला पाठवलं तर. म्हणजे जे म्हणतात ना की मनोज दादा जरांगे पाटलांची हवा कमी झाली, त्यांना मी परत सांगतो हे तर फार प्रचंड आहे. याच्यानंतरही आरक्षण भेटेल नाही भेटेल काही होईल, पण मनोज दादांनी हाक मारली की परत म्हणायचं नाही हवा कमी झाली. एवढ्याच ताकदीने, याच्यापेक्षा दुप्पट ताकदीने परत मरेपर्यंत मनोज दादाच्या पाठीमागे हे मराठा समाज खंबीरपणे उभा आहे. काही जण प्रयत्न करत होते की आझाद मैदानावर परवानगी मिळू नये, पण अटी शर्यत मिळाली आहे. काय भावना तुमची? आमची भावना त्या ठिकाणी माननीय न्यायालयावरती प्रचंड विश्वास ठेवणारी आम्ही लोक आहोत. मराठा समाजाने आतापर्यंत हिंदुस्थानचं त्या ठिकाणी संरक्षण केलेलं आहे आणि म्हणून या निर्णयाचं देखील आम्ही कुठल्याही प्रकारची अवहेलना त्या ठिकाणी करणार नाही आहोत. मनोज दादा आता जो निर्णय घेतील, कारण निर्णय परस्पर आम्ही घेणारे कोणीच नाहीये. एकच सांगतो, यावेळी एकाच 1 पॉइंट कॉन्टॅक्ट आहे सगळा. अख्ख्या महाराष्ट्रातील मराठा समाज बांधवच नाही तर इतर समाजातील देखील गोरगरीब समाज बांधव त्या ठिकाणी 1 पॉइंट कॉन्टॅक्टने त्या ठिकाणी जात आहेत. मनोज दादा जरांगे पाटील जी भूमिका घेतील, हे करोडोच्या संख्येने जे वेगवेगळे वादळ तुम्हाला दिसतंय ना, ते फक्त मनोज दादा एक शब्द उच्चारलं की बस म्हणलं की बसणार आणि उठ म्हणलं की उठणार. ही ताकद कशामुळे आहे तर त्यांच्या पवित्रतेमुळे, त्यांच्या इमानदारीमुळे, त्यांच्या समाजनिष्ठेमुळे. आणि म्हणून मनोज दादा जे सांगतील ते आम्हाला मान्य असेल. राहिला आझाद मैदानाचा प्रश्न, तर तुम्हाला मी अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी जिम्मेदारीने सांगतो की ज्या वेळेस मनोज दादा जे पुढे आता ठरवतील ते सगळ्या मराठा समाज बांधवाला मान्य असेल. आता तुम्ही सांगितलं की तुम्ही जरांगे पाटलांचे सहकारी आहात. जरांगे पाटलांवर फुलं उधळण्यासाठी 50-50 JCB लावले जातात. या सगळ्या गोष्टींचं नियोजन कसं असतं? खरं पाहायला गेलं तर तुम्हाला आता अत्यंत प्रामाणिकपणे आणि नम्रपणे या ठिकाणी सांगतो,
ह्या सगळ्या गाड्यांमध्ये तुम्ही एकदा चक्कर मारा. इथं नियोजन करण्या इतपत आम्ही पुरू शकू इतकी आमची पात्रता का अगोदर चेक करा. म्हणजे आम्ही नियोजन करावं एवढी पात्रता आमच्याकडे नाही, हे मी जिम्मेदारीने सांगतोय. प्रत्येक गाड्यात जाऊन बघा, गॅस आहे, भाजी भाकरी आहे, सगळं पीठ कूट सगळं आणलेलं आहे, किराणा आणलेला आहे भरून, महिनाभर राहायची गरज पडली तरी. आणि एवढं सगळं ज्यावेळेस एका हाकेवरती येतं त्यावेळेस हे 4-5 JCP हे आमचे तिथे समाज बांधव आणि गोरगरीब लोक करतात, वर्गण्या करून करतात. तुम्ही इथल्या कुठल्याही एखाद्या गाडीत जाऊन कुठेही मुलाखत घ्या. एका हाकेवर नाही, हाकेमुळे एवढे येते, हाकेमुळे एवढे होते. एक लक्षात घ्या, याचं नियोजन स्वतः कुणीही काही पाहत नाही. उत्स्फूर्त देणे त्या ठिकाणी समाज बांधव वर्गणी करतात, गोरगरिबांची लेकरं त्या ठिकाणी मोठी होतील. आपल्याला आता फक्त आणि फक्त मनोधाराचा त्या ठिकाणी आधार आहे. हा सगळ्यांच्या मनामध्ये मराठा यात नुसते तुम्ही एवढे करोड मोजू नका, तर यांच्या पाठीमागचे घरचे मोजा आणि ज्या महिला भगिनींची यांच्या पाठीमागे येतानाची भावना आहे ती समाजाची भावना तुम्ही त्या ठिकाणी मोजा खरं पाहायला गेलं तर. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की हे JCP वगैरे 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 हे काही नियोजनात नसतात. जसे जसे लोक त्या ठिकाणी मनोजाला पुढे जातात तसं मागच्याचं पाऊल पुढे त्या ठिकाणी नियोजन ही सगळी गोरगरीब जनता त्या ठिकाणी करत असते. आता या ठिकाणी जर बघायचं, बाबा इकडे या 1 मिनिट, बाबा या. आता ए डोचक्या